Good morning. Today I teach EVS First Science lesson number 10 cloths and page number 61. All students open your textbooks and page number 61. So all students look your book. Try this. Try this. करून पहा. Cloths. Cloth means वस्त्र किंवा कपडा. Okay. Do the following activity and make a notes of your observations. Do the following activity and make a notes of your observe. तुम्ही काय करायचे तर ऑब्झर्व करायचं आहे आणि जे काही तुम्हाला ऑब्झर्व करून समजलं आहे ते तुम्ही काय करायचं आहे नोट करायचं आहे. टेक अ पीस ऑफ द क्लॉथ्स अँड ऑब्झर्व इट्स अंडर अ magnifying glass. What do you see? Take a small piece in क्लॉथचा एक काय करायचं तर पीस घ्यायचं आहे आणि ते ऑब्झर्व करायचं आहे. कसं ऑब्झर्व करायचं आहे? अंडर अ मॅग्निफिंग ग्लास, जे तुमची दुर्बीण असते किंवा काचेचा ग्लास असतो त्यातून तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. व्हॉट डू यू सी? आणि ते तुम्ही पाहायचं आहे तुम्हाला त्यातून काय दिसेल. व्हॉट डू यू सी? स्टडी अ स्नॅक क्लोजली. कॅन यू सी हाऊ इट्स वॉज मेड? स्टडी अ स्नॅक क्लोजली. कॅन यू सी हाऊ इट इज वॉज मेड्स? आणि मग धान्याची पोती निरखून पहा ते कशा प्रकारे बनले आहे. काय करायचं त्याची स्टडी करायची आहे तुम्ही आणि व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे. आणि मग काय करायचं तर ते कशापासून बनलेलं आहे याचा तुम्ही काय करायचं आहे विचार करायचा आहे. विजिट अ टेलर. तुम्ही काय करायचं आहे टेलरला विजिट द्यायचं आहे. टेलर्स मीन्स शिंपी. फॉर स्टिचिंग्स क्लॉथ्स द टेलर्स कट्स क्लॉथ्स. कपडे शिवताना काय करायचं आहे तर शिंपी कापड कापतो कट करतो. क्लॉथ्स टेलर्स कटिंग क्लॉथ्स. जेव्हा कापड कापतो. टेक अ पीस ऑफ कट क्लॉथ्स दॅट ही डज नॉट नीड. व्हॉट डू यू सी? इट इज द एग्स. आणि जेव्हा शिंपी कापड कापतो त्यावेळेस ते कापलेले कापड आहे कटिंग क्लॉथ्स आहे पण त्यांना नको असलेला कपडा घ्या. त्यांच्या कडेला तुम्हाला काय दिसेल ते पहा. तो काय करतो तर कटिंग्स ऑफ क्लॉथ्स कापड कटिंग करतो आणि नको असलेला कपडा काय करतो तर वेस्टेज म्हणून तो टाकून देतो. आणि मग यातून तुम्हाला काय दिसते ते पाहायचं आहे. यू विल सी दॅट्स क्लॉथ्स ऑर द फॅब्रिक्स इज द मेड्स बाय द इंटरस्विनिंग्स threads together. Intertwining threads together is called wings. Long threads are winds together to make cloth. आणि जे धागे असतात थ्रेड्स मीन्स धागा एकमेकांत गुंफून कापड किंवा क्लॉथ्स काय झालेलं असतं तयार झालेलं असतं आणि हा धागा एकमेकांत गुंफणे म्हणजेच विणणे. आणि जे लॉंग थ्रेड्स आहेत लॉंग थ्रेड्स लांब धागे विणून काय होतं तर त्याच्यापासून क्लॉथ्स मेक अ क्लॉथ्स कापड तयार होतं. वेअर डज दिस थ्रेड्स कम्स फ्रॉम? वेअर डज दिस थ्रेड्स कम फ्रॉम? लांब धागा कुठे तयार होतो तो कसा तयार होतो. वेअर डज दिस थ्रेड्स कम फ्रॉम? लांब धागा कुठे तयार होतो. ट्राय दिस. मग तुम्ही काय करायचं तर ते करून पाहायचं आहे. ट्राय दिस. टेक अ वार्ड ऑफ द कॉटन्स होल. टेक अ वार्ड्स ऑफ द कॉटन्स होल्स. घरातील तुम्ही काय करायचं तर कापूस घ्यायचा. कॉटन मीन्स कापूस आणि तो जेवढा लांब करता येईल तेवढा तुम्ही काय करायचं लांब करायचं आहे. फुल ॲट इन फ्रॉम्स इंटर साइड्स टू मेक इट इज लॉंग अ पॉसिबल. जेवढा तुम्हाला लांब करता येईल तेवढा तो तुम्ही काय करायचं आहे लांब करायचा आहे. lie it on your palms and the pressings its hot with the
other's hands rolls it in one directions like it is your plums and pressings. आणि त्याला प्रेस करायचं आहे, तळ हातावर घेऊन काय करायचं, तो एका बाजूने जसं की आपण देवाला वात बनवतो त्या पद्धतीने तो काय करायचं तर हातावरती प्रेस करायचं आहे आणि त्याचं काय करायचं आहे, रोल तयार करायचं आहे. नोट व्हॉट हॅपन्स, नोट व्हॉट हॅपन. आणि तुम्हाला त्याच्यावरून काय समजलं ते तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. यू विल सी दॅट द वाड्स ऑफ द कॉटन गेस्ट twist into a long switch airlines spinnings wheels was used to draw iron from cotton. आणि तुमच्या असं लक्षात येईल की जे कॉटन आहे ते लांब काय झालेलं आहे, वातीसारखं तयार झालेलं आहे. आणि जे पूर्वी कापसापासून सूत तयार करत होते चरख्यावरती, ते तुम्ही काय करत आहात तर वापरत आहात. आता हीच क्रिया काय करायची आहे. नोबडी द सम्स प्रोसेस इन द कॅरीड आउट इन मशीन. आता पूर्वी चरख्यावरती करत होतं आणि यातच बदल म्हणून काय करायचं तर नोबडी द सम्स प्रोसेस इन कॅरीड आउट द मशीन. जशी तुम्ही चरख्यावरती प्रोसेस करत होता तशीच प्रोसेस असं तुम्हाला कशाची करायची आहे तर यंत्रावरती करायचे आहे. कॉटन इज मेड्स ऑफ द क्लॉथ्स इज मेड्स ऑफ द कॉटन आयर्न. आणि कापसाच्या धाग्यापासून कापड काय करायचं आहे तुम्हाला तयार करायचं आहे. क्लॉथ्स मीन्स कापड्स अँड कॉटन मीन्स कापूस. बिसाइड्स कॉटन व्हॉट्स अदर मटेरियल्स कॅन बी यूज्ड टू मेक क्लॉथ्स. बिसाइड्स कॉटन, कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार करता येत असेल. बिसाइड्स कॉटन, कॉटन कापूस सोडून इतर जे मटेरियल यूज करून आपण कोणतं कापड तयार करू शकतो ह्याचं तुम्ही काय करायचं आहे तर स्टडी करायचा आहे. नेक्स्ट पेज. डू यू नाव, तुम्हाला माहीत आहे का. इन ऑर्डर टू वेन इंडिपेंडन्स फॉर आवर कंट्री. इन ऑर्डर टू वेन इंडिपेंडन्स फॉर आवर्स कंट्री. आपल्या देशाला जेव्हा इंडिपेंडन्स मीन्स स्वातंत्र्य, जेव्हा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय झालेलं होतं, महात्मा गांधीजी स्टार्टेड अ पीपल्स मुवमेंट्स. महात्मा गांधीजींनी जनतेमध्ये काय केलेले आहे तर स्वदेशी वस्तू वापरण्याची काय केलेली चळवळ केलेली. महात्मा गांधीजी स्टार्टेड ऑन पीपल मुवमेंट. ही कॉल्ड्स ओपन देम टू यूज ओनली दोज थिंग्स दॅट्स वेअर प्रोडक्ट इन आवर कंट्री. आपण आपलं काय करायचं तर स्वदेशीच आवर कंट्री, प्रोडक्ट्स इन आवर कंट्री, जे प्रोडक्ट्स आपल्या देशामध्ये तयार होत आहे त्याचाच आपण काय करायचं आहे तर यूज करायचा आहे. फॉर दिस पर्पज ही बिगेन टू यूज टू चरखा ऑर अ स्पिनिंग्स व्हील्स टू मेक थ्रेड्स. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं चरखा यूज केला आणि त्यापासून काय केलेलं आहे तर सूत कातायला सुरुवात केली. थ्रेड्स मीन्स धागा किंवा सूत. चरखा मिडल्स वेअर्स दॅन द इस्टॅब्लिश नेटिव्ह वीड्स विच गिवन द मॅसेज ऑफ यूजिंग ओनली स्वदेशी गुड्स. आणि सूत जे कॉटन आहे किंवा जो थ्रेड्स आहे सूत आहे ते चरखा निर्माण केला आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचा काय केलं तर मेसेज दिला. सर्वांना कशाचा मेसेज दिला तर स्वदेशी आपल्या देशात जे प्रोडक्ट्स तयार होत आहेत तेच आपण काय करायचे यूज करायचे. ट्राय दिस. आता तुम्ही करून पहा. काय करून पाहणार आहात. ट्राय दिस. विजिट अ क्लॉथ शॉप्स. तुम्ही विजिट देणार आहात कशाला अ क्लॉथ शॉप्स. क्लॉथ शॉप्स मीन्स एखाद्या कापड दुकानाला तुम्ही विजिट देणार आहात. डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ द ओनर्स अँड मेक नोट्स. आणि दुकानदाराशी ज्या तुम्ही काही चर्चा करणार आहे पॉईंट्स करणार आहात
पॉईंटवरती डिस्कस करणार आहात ते तुम्ही काय करायचे आहेत तर नोट डाऊन करायचे आहेत. व्हॉट काइंड्स ऑफ क्लॉथ डज द स्टॉक. दुकानात कोणकोणत्या प्रकारचे कापड आहे किंवा कोणकोणते क्लॉथ्स आहेत, त्याचं स्टॉक काय आहे ते तुम्ही काय करायचं आहे नोट डाऊन करायचं आहे. डू द टाईप्स ऑफ क्लॉथ्स हॅव स्पेशल्स नेम. या कपड्यांना काही स्पेशल नेम्स आहेत का, या क्लॉथला स्पेशल नाव आहेत का, ते काय करायचं तुम्ही पॉईंट आउट करायचं आहे. व्हॉट मटेरियल आर दे मेड्स ऑफ. हे कापड्स किंवा हे मटेरियल जे कॉटन आहे ते कशापासून आहे, याचा मूळ स्रोत काय आहे, ते कशापासून तयार केलं जातं हे सुद्धा तुम्ही काय करायचे तर डिस्कस करून पॉईंट आउट करायचं आहे. व्हॉट इज द ओरिजिनल सोर्स ऑफ दॅट्स मटेरियल. आणि याचा ओरिजिनल स्रोत काय आहे, मूळ स्रोत काय आहे, सोर्स काय आहे ते तुम्ही पॉईंट आउट करायचे. विच रिझन हॅज द क्लॉथ्स कम्स फ्रॉम्स. आणि हे जेव्हा कॉटन तयार होतं ते कोणत्या प्रदेशातून आले आहे, मग ते कसं आलं आहे हे सुद्धा तुम्ही काय करायचं आहे पॉईंट आउट करायचं आहे. आस्क द ओनर फॉर सिम्पल्स ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ द क्लॉथ्स. आणि मग हे क्लॉथ सिम्पल ऑफ डिफरन्स वेगवेगळ्या कपड्यांचे नमुने त्यांच्याकडून काय करायचे मागून घ्यायचेत आणि ते काय करायचेत ऑब्झर्व करायचेत. आणि ऑब्झर्व करून जी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन्स मिळेल ती तुम्ही नोट डाऊन करायची आहे. मेक अ टेबल्स ऑफ द इन्फॉर्मेशन्स यू गेट्स फ्रॉम द शॉपकीपर ॲज शोवन्स बिलो. दुकानदाराकडून जी जी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याचं तुम्ही काय करायचे, जसं खाली तुम्हाला टेबल दिलेला आहे तसं तुम्ही टेबल करायचं आहे. त्यामध्ये काय आहे टाईप ऑफ क्लॉथ. तुम्हाला जेव्हा तुम्ही शॉपकीपरचे विजिट घेतले त्यावेळेस तुम्हाला कोणत्या टाईपचं कापड पाहायला भेटलं, टाईप्स ऑफ क्लॉथ ते पाहायचं आहे. व्हॉट इज द मेड्स ऑफ. ते कशापासून तयार झालं हे तुम्हाला त्या चार्ट्समध्ये राईट डाऊन करायचं आहे. सोर्स ऑफ मटेरियल. याचा मूळ सोर्स काय होता, हे कोणत्या मटेरियलपासून तयार झालेलं आहे ते तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. वेअर द क्लॉथ्स इज मेड. आणि ते कोणत्या प्रदेशातून तयार झालेलं आहे ते बघायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल कॉटन क्लॉथ्स, एक कॉटन क्लॉथ्स आहे तर त्याचं ते कशापासून, व्हॉट इज द मेड्स ऑफ, ते कशापासून झालेलं आहे तर कॉटन कापसापासून तयार झालेलं आहे. सोर्स ऑफ द मटेरियल. त्याचा सोर्स काय आहे तर प्लॅन्ट झाडापासून तयार झालेला आहे. वेअर इज द क्लॉथ्स इज मेड. आणि ते कोणत्या प्रदेशात तयार झाले किंवा कुठून आलेलं आहे तर भिवंडी. ओके, याच पद्धतीने तुम्हाला नेक्स्ट इन्फॉर्मेशन कंप्लीट करायची आहे. You will have the realized that cloth is made of the different material. आणि तुमच्या असं लक्षात येईल की अनेक घटकांपासून ते बनते आणि त्यामध्ये काय आहे तर डिफरन्स आहे. फॉर एक्झाम्पल कॉटन्स, ऑल्वो, जेस्ट, नायलॉन, रियान्स एक्सेट्रा. त्याचप्रमाणे काय आहे तर कापूस, लोकर, ताग, नायलॉन आणि रेयान्स यापासून काय झालेले आहेत तर क्लॉथ्स हे तयार झालेले आहेत. प्लांट्स आर द सोर्स ऑफ सम्स ऑफ धीस मटेरियल्स. आणि काही स्रोत वेगवेगळे आहेत त्यामध्ये काय तर प्लांट्स झाडापासून तयार झालेले आहेत. मटेरियल सम्स आर फ्रॉम्स द सोर्स. मेक अ कलेक्शन्स ऑफ द क्लॉथ सिम्पल ऑब्टेन्स फ्रॉम्स द शॉपकीपर्स. आणि दुकानदार काकाकडून आणलेल्या कपड्यांच्या नमुन्याचा तुम्ही काय करायचं आहे तर संग्रह करायचा आहे किंवा ते तुम्ही साठवून ठेवायचं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. यूज युअर ब्रेन पॉवर.